दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी महाराष्ट्रातील विविध कानाकोपऱ्यामधून हे लोक या ठिकाणी आलेले आहेत. आज ते काय आठवणींना उजाळा देतात आपण पाहू. काय दादांच्या आठवणींना उजाळा द्याल तुम्ही? आदरणीय दादांनी जे व्यासपीठ तयार केलेलं आहे विद्याप्रतिष्ठान, सुरुवातीच्या जडणघडणीच्या काळातला मी विद्यार्थी 1999 साली या ठिकाणी ॲडमिशन घेतल्यानंतर भरपूर मोठ्या प्रमाणात शैक्षणिक व्यवस्थेचा अभाव होता आणि या ठिकाणी ते व्यासपीठ महाराष्ट्रातील एकमेव व्यासपीठ की जे सर्वसामान्य घटकातील सर्वसामान्य आर्थिक अडचणी असतील अशा विद्यार्थ्यांना एक मोठा आश्रय दिला आणि त्याच जडणघडणीतून आज मी या ठिकाणी एका मोठ्या व्यासपीठावरती प्राचार्य म्हणून कार्यरत आहे. आदरणीय दादांच्या शैक्षणिक सामाजिक बांधिलकीने पुढे जाण्यासाठी लाखो करोडो जनता आज एक काहूर माजलं त्यांच्या मनामध्ये की त्यांचा आधारवड या ठिकाणी हरपलेला आहे. माझ्यासारख्या सर्वसामान्य वंचित असणाऱ्या विद्यार्थ्याला या ठिकाणी प्राचार्यपदापर्यंत उडी मारण्यापर्यंत दादांनी सहकार्य केलं. त्याकरिता मी सर्वांच्या वतीने, हजारो लाखो करोडोंच्या वतीने मी या ठिकाणी वंदना वाहतो. आणि खरं तर दादांचं तुमचं काही शेवटची चर्चा बोलणं वगैरे कधी झालं? नाही, तिथपर्यंत मी पोहोचू शकलो नाही. परंतु आज कसे वेळ द्यायचे बारामतीसाठी, या शैक्षणिक क्षेत्रातील विविध प्रश्नासाठी दादा? ते शनिवारी रविवारी या ठिकाणी विद्याप्रतिष्ठानमध्ये आवर्जून एक ना एक गार्डनिंगचं काम असो किंवा ग्राउंडचं काम असो, असं एक ना एक गोष्ट त्यांच्या मागे एक मोठा तो एक कॉरिडॉर असायचा, त्या ठिकाणी मोठा ताफा असायचा आणि एक एक गोष्ट ते बारकाईने या ठिकाणी पाहत होते आणि त्याच जडणघडणीतनं आज हे मोठं व्यासपीठ या ठिकाणी उभं राहिलेलं आहे. दादा तू काय आठवणींना उजाळा द्याल? कुठून आलास तू नेमका? दादा मी लातूरून आलेलो आहे, नामदेव कोलेवाड. दादा बारामतीचे नाही तर दादा महाराष्ट्र राज्याचे आहेत. तरी हे धक्कादायक घटना अत्यंत दुर्दैवी आहे. लातूरमध्ये ज्यावेळेस या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान आले होते त्यावेळेस भाषणातलं तुला एखादं वाक्य आवडतंय का, जेणेकरून ते आज तुला आठवत आहे? माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेबाबद्दल जे वाक्य जे बोलले होते त्यांच्याबद्दलच दादांनी विलासराव देशमुख यांची आठवणी लातूरमध्ये येऊन सांगले होते. ते दादांना मी माझ्या वतीने दादांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. तू कुठून आलास दादा? करमाळा. काय आठवणींना उजाळा द्याल ज्यावेळेस दादा करमाळा दौऱ्यावर असायचे? एखादी त्यांची भाषणादरम्यानची आठवण किंवा त्यांचं स्पष्ट बोलणं काही आठवतं? मी जाधववाडीत पुण्यात राहतो. पुण्याला दादाचं भाषण होतं नगरपालिकेचे इलेक्शन, त्या टायमाला गेलतो. दादा गोरगरिबाचे नेते आहेत. धन्यवाद. खरं तर या ठिकाणी असलेला प्रत्येकजण त्याच्या अश्रुवानावर होत आहेत आपल्याला असं दिसून येत आहे. दादा तू कुठून आलास? बारामती अमराईमधनं. काय दादा, तरुणांना कशा कशा पद्धतीमध्ये वेळ द्यायचे, तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी दादांनी कोणकोणते कामं केलीत असं काही तू सांगू शकशील का? दादांनी सगळी चांगली कामं केली. आमच्या अमराईमध्ये आंबेडकर वसाहत, बिरजूभाई मांढरे नगरसेवक, त्यांच्या नेतृत्वाखाली आंबेडकर वसाहत पण चांगली करून दिली. धन्यवाद. या ठिकाणी पाहिलं गेलं तर प्रत्येक जणाच्या येत असलेल्या प्रतिक्रिया, आणखीन काय बोलण्याची इच्छा होती बरं? विटेवरून विठ्ठला मला पंढरी दाखवा, हवं तर मी येतो, आमच्या आजीदादाला परत पाठवा. धन्यवाद. प्रत्येकजण जो आहे तो या ठिकाणी भावूक झाल्याचं देखील पाहायला मिळतंय. आणखीन इकडं बरेच जण आहेत. आज काय दादांच्या आठवणींना उजाळा द्याल? दादांच्या आठवणी ह्या संपणारच नाहीत, एवढ्या आहेत. दादांनी आजपर्यंत प्रत्येकासाठी खूप काही केलेलं आहे. बारामतीसाठी तर म्हणजे बारामतीचा विकासच होता दादा म्हणजे. दादांचे खरं तर जसं दादा उपमुख्यमंत्री झाले महायुतीमधून, त्या कार्यकाळामध्ये कोणकोणते महत्त्वाचे बारामतीमधले कामं झालेत असं काही तुम्हाला सांगता येईल का? आज बारामतीचं स्टँड दादांनी बनवलेलं स्टँड, नगरपालिकेचा स्लॅब टाकताना सुद्धा दादा रात्री 12-12:30 वाजता स्लॅब कसा टाकतात आहे, कशा प्रकारे टाकतात हे स्वतः दादांनी येऊन लक्ष दिलेलं आहे स्लॅबकडे. पंचायत समितीचं काम,
प्रत्येक झाड जरी रोडला लावलं ना, ते झाड कसं वाढतंय, त्या झाडाचा शेंडा कोण तोडतंय, कोणी तोडला काय, इथपर्यंत दादाचं लक्ष असतं. म्हणजे कुणावरती छोट्या मुलीवर अन्याय झाला, काय झालं, इथपर्यंत पोलीस स्टेशन झालं, कुठलं काम असं बारकाईने लक्ष असायचं दादांचं. आणि माझ्या बाबतीत तर दादा म्हणजे इतके बारकाईने ओळखायचे, म्हणजे खूप मी त्यांच्याकडे 2006 पासून रांगोळी काढतो. तर खरं तर कधी तुमची आणि दादांची कधी भेट झाली, रांगोळी वगैरे काढता? दिवाळीमध्ये दादांची आणि माझी भेट झालेली काटेवाडीला. त्यावेळेस आम्ही फोटो पण बरोबर काढला. आणि दादा म्हणजे असं नाही दुसरे असं जवळ उभा म्हणजे लगेच खांद्यावर हात टाकून असं घेणार आणि बोलणार दादा. इतकी आठवण येते. कालपासून खूप दुःख वाटलं दादांचं हे कळाल्यानंतर. असं वाटतं मग सकाळीसुद्धा असं येताना वाटत होतं की आपण दादांच्या सभेला चाललो आहे. असं वाटत नव्हतं दादांच्या अंत्यविधी करावा लागेल आपल्याला, असं वाटलं नव्हतं. प्रत्येक जण या ठिकाणी भावुक होताना देखील पाहायला मिळते. तुम्हाला काही आठवणींना उजाळा द्याल दादांच्या कोण तुम्ही काही आठवणींना उजाळा द्याल आज अजितदादांच्या? आम्ही देवकते फॅमिलीमधनं आहे. पवारसाहेबाच्या आणि दादाच्या मागं देवकते फॅमिली आयुष्यभर उभाच असते पिढ्या ना पिढ्या. आम्ही आता पुण्याला शिफ्ट झालो आहे, पण छोट्या मुलाला सुद्धा वाटायचे की आपल्या दादाला शेवटचं पाहावं, म्हणून ह्या मुलाला घेऊन मी इथं आलो. रात्री 11 वाजता आम्ही पोहोचलो आणि दादाचं काम खूप बारामतीसाठीच नाही, अख्ख्या महाराष्ट्रासाठी प्रेरणादायक. आपण आपल्या घराची सजावट करतो छोट्या 4 भिंतीत, पण दादा ही बारामती ही त्यांचं घर समजायचे ना, अख्ख्या बारामतीची सजावट करायचे. काय वडील घेऊन आले तुला दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी? नेमकं तुला काय वाटतं, काय आठवणींना उजाळा द्याल दादांच्या? दादा चांगले होते, त्यांच्यामुळं अख्खं त्यांनी बस स्टँड ते बांधलं. दादा एक आदर्श होते आणि दादा सारखा स्ट्रॉंग नेता नव्हता. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आम्ही गेलो तरी धडाडीने काम करायचो, कधी भीती वाटत नव्हती. दादाचा पाठिंबा होता की तुम्ही काय आठवणींना उजाळा द्याल? कोणकोणते कामं झालेत? प्रॉपर बारामती का? बारामतीचे का? बरं. काय विकास कामं झाले जसे उपमुख्यमंत्री अजितदादा झाले त्यावेळेसपासून? मी असताना शेतकरी वंडवडी सोपेचे काही कामं जर माझे तहसीलदार प्रांत कलेक्टर या लेवलला कामं असतानासुद्धा काही काळी मी नंदकुमार काटकर या काळामध्ये माझा एक दादांना निवेदन दिलं आणि त्या निवेदनमध्ये दादांनी सांगितलं की याच्यावर तुम्ही लक्ष टाका. त्यावेळेस सुद्धा 2000 दरम्यान माझा एक निर्णय झाला आणि कलेक्टर पुढं दळवी साहेब होते त्या काळात. आर के गायकवाड म्हणून त्या काळात माझे झालं त्यावेळेस झालं. त्या काळातसुद्धा माझे 2 निर्णय दादांना मी भेटलो आणि दादांना सांगितलं की दादा माझे कलेक्टर पुढं 2 निर्णय गेलेले आहेत. इथले खरं तर बारामतीचे जसं उपमुख्यमंत्री झाले दादा, त्या वेळपासून म्हणजे कोणकोणते महत्त्वाचे कामं झाले बारामतीमधले असं काही सांगता येते? आमच्या गावामध्ये माझ्या स्वतःच्या वावरामध्ये जाना शिरसाई योजना झालेली आहे. त्या ठिकाणी माझी 5 एकर 2 गुंठे जमीन संपादित झालेली आहे. 5 एकर 2 गुंठे 95-96च्या दरम्यान ती झालेली आहे. विकास काम होतं नाही म्हणजे मी शेतकऱ्याच्या बाबतीतून सांगतोय, आता बारामतीतलं ना काय सांगत नाही, परंतु जाना शिरसाईमध्ये सुद्धा वेळेवेळे पाणी दिलं. बारामतीमध्ये कोणकोणते विकास कामं झाले जसं दादा उपमुख्यमंत्री झाले? ओके. आता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत, हे समोरची ही विद्याप्रतिष्ठान, हे शाळा ही दादांनीच उभारलेली आहे. याचबरोबर दादांनी या बारामती शहरामध्ये, बारामती तालुक्यामध्ये तुम्ही पाहताल तसं रस्ते, हॉस्पिटल्स, आता सुपे गावामध्ये ससून हॉस्पिटल चालू झालेलं आहे आणि इथले पण पंचायत समिती सगळ्या बिल्डिंग, बस स्टॉप, जो एस टी स्टँड आहे, असं स्टँड कुठे महाराष्ट्र पाहिलं नसेल. हे जे मेडिकल कॉलेज असं अख्खं महाराष्ट्र पाहिलं नसेल. एवढी विकास कामं दादांनी केलेत की ह्या विकास कामांची गणना कुठे करता येणार नाही. आणि असा नेता आम्ही जन्मल्यापासून आजपर्यंत बघितला नाही, इथून पुढे असं होणार नाही. तुम्ही प्रधानमंत्र्याचे पासूनचे आतापर्यंत जेवढे मंत्री आहेत त्यांची ते बघा. कुठला नेता असा 6 वाजल्यापासून लोकांसाठी तो तत्पर सेवेत हजर राहतो, लोकांची कामं करतो, असा नेता. आणखीन इकडं महिला पण आहेत. ताई, तुम्हाला आज अजितदादांच्या आठवणींना काही उजाळा देता येईल? अंत्यविधीसाठी आलेला आहे. आम्ही या शाळेमध्ये शिकलो आणि या शाळेमध्ये त्यांना निरोप देताना खूप दुःख होते. आम्ही या शाळेमध्ये शिकलो, या शाळेमध्ये ह्यांना निरोप देताना आम्हाला खूप दुःख होते. हे निशब्द आहे आमच्यासाठी बोलणं. काय दादा प्रत्येक बहिणीला भाऊ मानायचे, हातातला दोरा पण म्हणजे इतर कशाचा बांधायचे नाहीत, ते म्हणायचे की हे बहिणीनं बांधलेली राखी आहे. काय आठवणींना उजाळा द्याल आज? लाडक्या बहिणींचा भाऊ हरवला असं मनापासून वाटतंय.
खरंच तो जे सगळीकडे व्हायरल होतोय ना तो व्हिडिओ, की तुम्ही बारामतीचे म्हटल्यावर जो अभिमान असायचा ना तो अगदी खरा आहे. प्रत्येकाच्या मनात हीच आहे की तुम्ही बारामतीचे का. आता आम्ही नाशिकला वगैरे कुठे गेलो तर ते विचारतात तुम्ही बारामतीचे का रे, खूप मोठ्या गावावरून आलाय. म्हणजे ती जी भावना आहे ना खरंच मान अभिमानाने उंच व्हायचे. ती आता तेवढी डेव्हलपमेंट वगैरे त्यांनी केलेली होती. आता इथून पुढे ती होईल की नाही तो हा प्रश्नच आहे. पण दादांनी जे काम केलं ते खूपच उत्तम होतं. असं कुणी करेल असं नाही वाटत आहे. धन्यवाद. या ठिकाणी प्रत्येक आलेल्या व्यक्तीच्या येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल. मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅनसोबत सूरज मीडिया बारामती.